मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणित विषयातील अपूर्णांक या घटकामधील दशांश अपूर्णांक या उपघटकाची परिपूर्ण तयारी करणार आहोत. आजचा हा फास्ट रिव्हिजन चा जो व्हिडिओ आहे, यामध्ये हा पूर्ण घटक या घटकावर आधारित उदाहरणं कशी सोडवायची, उदाहरण सोडवत असताना जे महत्त्वाचे नियम आहेत, क्लुप्त्या सूत्रे याचा पूर्ण रिव्हिजन आपण घेणार आहोत. आणि सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. 5वी शिष्यवृत्तीच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना मित्रांनो, तर अपूर्णांक या घटकावरती 53 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आतापर्यंत. 53. आणि ह्या 53 जे प्रश्न आहेत ना, हे आपण 2 व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. दशांश अपूर्णांकावरती 16 प्रश्न आहेत आणि 17 प्रश्न आहेत आणि व्यावहारिक अपूर्णांकावरती 36 प्रश्न विचारले गेले आहेत. हे सगळे प्रश्न आपण व्यवस्थित सोडवणार आहोत आणि हे सोडवत असताना आपल्याला प्रश्नांचा पॅटर्न लक्षात येईल. प्रश्न रिपीट आहेत, वेगळे आहेत उदाहरणं, परंतु जो पॅटर्न स्वरूप आहे ना, ते सारखंच आहे आणि हे उदाहरण सोडवले ना, तर पुढे होणाऱ्या परीक्षेला सुद्धा आपल्याला खूप मदत होणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे. माझ्या द स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, एकूण 17 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. दुसरा जो व्हिडिओ येईल व्यावहारिक अपूर्णांकाचा, त्याच्यामध्ये 36 प्रश्न सोडवणार आहोत. दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून या घटकाची पूर्ण रिव्हिजन आपली होणार आहे आणि 22 तारखेच्या पेपरला आपले जे मार्क आहेत या घटकावरचे, ते 14 मार्कांचा हा घटक आहे. ते 14च्या 14 मार्क आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे मित्रांनो. आता उदाहरण सोडवतानाच आपण त्याच्यामधले जे काही नियम आहेत, क्लुप्त्या सूत्र आहेत तेही पाहूया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय म्हटलंय, की खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या विचारलेली आहे आणि 4 दशांश अपूर्णांक दिलेले आहेत. आता मित्रांनो, एक तुम्ही लक्षात घ्या बरं का. आतापर्यंत 53 प्रश्न या दोन्ही घटकावरती आलेत. परंतु एकही प्रश्न असा आलेला नाहीये, की दशांश अपूर्णांकाचं किंवा दिलेल्या अपूर्णांकाचं वाचन करा किंवा दिलेल्या वाचनाचं अंकी लेखन करा. अशा स्वरूपाचा एकही प्रश्न आलेला नाही. तो प्रश्न यावेळेला येऊ शकतो आणि म्हणून वाचन कसं करायचंय हे लक्षात घ्या. आता हा दशांश अपूर्णांक आहे. वाचन करताना याचं वाचन कसं होईल हे बघा. आता पहिला जो अपूर्णांक आहे याचं वाचन होईल 0. आता दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूचा जो भाग असतो ना, तो पूर्ण असतो. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूचा जो भाग आहे तो अपूर्ण असतो. ठीक आहे. तर वाचन कसं होईल या अपूर्णांकाचं? 0.006. आपण असं नाही म्हणू शकत की 0.6 असं वाचन नाही होणार त्याचं. किंवा जर समजा असा एक अपूर्णांक आहे 0.60, याचं वाचन असंच होणार आहे 0.60. असं वाचन होणार नाही. 0.60 हे वाचन त्याचं चुकीचं होईल आणि पर्यायामध्ये आपल्याला असंच पर्याय येईल 0.60. लक्षात घ्या, जसं डाव्या बाजूला जाताना, उजवीकडून डावीकडे जाताना आपण असं पाहिलं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असं एक एक घर आपण वाढवत गेलोय. तसंच हे दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्हानंतरचं हे पहिलं घर आहे ना मित्रांनो, हे दशांशाचं आहे. त्याच्या उजव्या बाजूला शतांशाचं घर आहे. त्याच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी सहस्रांशाचं घर आहे. त्याच्या उजव्या बाजूला दशसहस्रांशाचं घर आहे. त्याच्यानंतर लक्षांशाचं घर आहे. अशा पद्धतीनं ह्या घरांची नावं आहेत आणि वाचन करताना दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक एक अंक आपल्याला वाचायचा आहे. त्याचप्रमाणे त्याचं अक्षरी लेखन सुद्धा असणार आहे. एकही प्रश्न आला नाही, यावेळेला येऊ शकतो. या गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. आता याचं वाचन बघा. 0.6, 6.0, 0.006. आता सर्वात मोठी संख्या कोणती? इथं काय जास्त आपल्याला लॉजिक लावायची गरज नाहीये. सरळ सरळ बघा. दशांश चिन्हाच्या डावीकडे या अपूर्णांकामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या अपूर्णांकामध्ये डाव्या बाजूला फक्त 0 आलाय आणि तिसऱ्या अपूर्णांकामध्ये मात्र डाव्या बाजूला 6 आलाय. हे 6 म्हणजे पूर्ण 6 आहेत. ठीक आहे. पूर्णांक आहे 6. याचा अर्थ हाच अपूर्णांक मोठा आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न असा येऊ शकतो, दिलेल्या अपूर्णांकांचा चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा. मग हे लक्षात घ्या, इथे कशी चूक आपल्याकडनं होऊ शकते. जसं साधी संख्या असेल तर एकक सर्वात लहान घटक असतो आणि जसं डावीकडे जाऊ तसं त्या स्थानानुसार जी किंमत आहे ती वाढत जात असते. तसं दशांश चिन्हाच्या बाबतीमध्ये दशांश हा मोठा असतो
आणि जसं उजवीकडे जाऊ ना आपण तशी त्यांची किंमत जी आहे म्हणजे दशांश, जर इथे एक उदाहरण आहे बघा 0.66 ठीक आहे. हा 6 दशांश आहे, हा 6 शतांश आहे. तर हा 6 किंवा इथे आपण 5 घेऊया. इथे काय घेऊया 5 घेऊया किंवा मोठा अंक घेऊया. इथे शतांशामध्ये 7 घेऊया. तर 6 दशांश आणि 7 शतांश. मग याच्यामध्ये मोठा कोण असणार आहे? तर 7 अंक मोठा दिसतो म्हणून ते मोठं नाहीये. हे लक्षात घ्या. दशांशाचं घर हे मोठं आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळं दशांश हा मोठा असणार आहे कारण की त्याची किंमत आहे 0.60 आणि या शतांशाची किंमत आहे 0.07. ठीक आहे. हा बदल आहे. म्हणजे एककाकडनं डावीकडे जाताना संख्यांची किंमत वाढत जाते आणि पॉइंटमध्ये दशांश मोठा आहे. जसं उजवीकडे जाऊ तसं त्याची किंमत ही कमी, कमी, कमी होत जाते. हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. हे लक्षात घ्या. आता आपण काय करूया, दिलेला एक सराव पण आपला होऊन जाईल. उत्तर तर मिळाले आपल्याला. मोठी संख्या कोणती मिळाली. आता मग आपण काय करूया, चढता क्रम एकदा घेऊया आणि उतरता क्रम सुद्धा पाहूया. आता लक्षात घ्या, इथं काय आहे 0.006 म्हणजे दशांश आणि शतांशामध्ये काहीच नाही. थेट सहस्रांशामध्ये 6 आहे. ही संख्या सगळ्यात लहान आहे. ती 1 नंबरला येईल. सर्वात मोठी संख्या तर आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे. ती आहे 6. त्यानंतर इथे काय बघा मित्रांनो, इथं शतांश आहे. दशांशामध्ये 0 आहे. म्हणून ही संख्या जाईल दुसऱ्या क्रमांकाला. दशांशाची संख्या जाईल तिसऱ्या क्रमांकाला. हा झाला चौथा क्रम. उतरता क्रम लावून आता सोपं आहे. 6.0, 0.6, 0.06, 0.006. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने चढता क्रम राहील, उतरता क्रम राहील. ह्या 2-3 गोष्टी फार महत्वाच्या. दशांश हा मोठा असतो, शतांश त्यापेक्षा लहान असतो आणि सहस्रांश शतांशापेक्षा लहान असतो. ठीक आहे. आता जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटलंय की सुशांतनं ₹35.05 ही रक्कम 35.5 अशी लिहिली तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल? आता मित्रांनो एक लक्षात घ्या. आता हे बघा, ₹1 म्हणजे किती पैसे बरं? तर ₹1 म्हणजे 100 पैसे. 100 पैशांचा ₹1 होतो. आता या 100 पैशांचं जर आपल्याला रुपये आणि पैशामध्ये रूपांतर करायचं असेल, तर काय होईल बरं? हा 100 पैसे म्हणजे ₹1 हे तर माहिती आहे आपल्याला. मग हा जो 1 आहे ना, हा रुपयामध्ये जाईल आणि हे 2 घरं आहेत ना, ते पैशांमध्ये राहणार आहेत. कारण की 99 पैसे म्हणजे 2 अंक आहेत आणि 100 होतात. त्यावेळेला तिसरा जो अंक आहे तो डाव्या बाजूला रुपयामध्ये जातो. हे लक्षात घ्या. म्हणून नेहमी लक्षात घ्या, जे रुपया आणि पैशांचं लेखन आपण ज्यावेळेला करतो ना, त्यावेळेला पैशामध्ये 2 घरं असले पाहिजे, 2 अंक असले पाहिजे. ठीक आहे. आता एक साधं सोपं काय, तर ₹35 समजा ₹35 आपण इकडे रुपये आहेत, उजव्या बाजूला पैसे आहेत. सहज आपण एक म्हणलं ₹35.10. तर आपण कसं लिहिणार बरं? ₹35.10 अशा पद्धतीनं. आपण म्हणलं ₹35.50 तरी असं लेखन होईल. परंतु जर मी म्हणलं ₹35.05 आणि जर आपण असं लेखन केलं याप्रमाणे, तर हे आपलं चुकणार आहे. लक्षात घ्या, ₹35.05 कसे लिहायला लागतील आपल्याला? तर उजव्या बाजूला 5 म्हणजे शतांशामध्ये 5 लिहावे लागतील. दशांशामध्ये काहीच नाही याचा अर्थ 0 आहे. हे झालं ₹35.05 लेखन. आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. ठीक आहे. लेखन करताना 2 अंक उजव्या बाजूला असले पाहिजेत. ठीक आहे. मग 1 अंकी पैसे असतील तर ते उजव्या बाजूला लिहा. 2 अंकी असतील तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. सरळ सरळ लिहायचंय. आता आपलं उदाहरण आपण सोडवूया. रुपये आणि पैसे. ठीक आहे. सुशांतनं ₹35 विषय संपला. रुपयामध्ये 35 लिहिलं. पुढे काय म्हणलंय? 5 पैसे. 5 पैसे म्हणजे काय येईल? शतांशामध्ये 5 येतील. अशा पद्धतीनं लेखन होईल. आता ही रक्कम सुशांतनं काय केलं? ₹35.05 हे असं लिहिण्याऐवजी त्यांनी असं लिहिलं 35.5 आणि 0.5 आहे म्हणजे हे ₹35 झाले. हे 5 म्हणजे इथे काहीच नाही पुढे म्हणून 1 शून्य त्या घरात आला शतांशात. हे झाले ₹35.50. लेखन चुकलंय. मग आपल्याला तेच विचारलंय 2 रकमांमध्ये किती फरक पडेल? त्यानं हे लिहिलंय. पण ऍक्च्युअली त्यांनी असं लिहायला पाहिजे होतं. ती रक्कम ₹35.05 होती. आता दोघांचा आता फरक काढायचा. वजाबाकी करूया. 50 मधून 5 गेले, 45 राहिले. दशांशाखाली दशांश येईल. 35 मधून 35 गेले, 0 राहिले. म्हणजे मित्रांनो 45 पैसे एवढा फरक पडणार आहे. 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता आपण हे बाकीचेही
नियम रिवाईज करतो म्हणून वेळ लागतोय. उदाहरण सोडवायला काहीच वेळ लागणार नाही आपल्याला. ₹35 35.5 असं लिहिले. ₹35.5 असे लिहिले आणि यांची वजाबाकी केली तर किती येईल? 45 पैसे. 10 ते 15 सेकंदात आपलं उदाहरण सोडवून रंगवून वर्तुळ सुद्धा रंगवून होणार आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय दिलेलं आहे? दशांश अपूर्णांक दिलेत आणि त्याचं आपल्याला बेरीज करायची आहे. आता इथे काय करायचंय? मांडणी करताना व्यवस्थित करा. व्यवस्थित करा. एखाद्याचा खूप सराव झालेला असेल तर तो सरळ एक म्हणजे सहस्रांशामध्ये आता इथे 5 अंक आहेत. 5 अंक आहेत म्हणजे इथं काय दशांश, शतांश, सहस्रांश, दशसहस्रांश आणि लक्षांश. लक्षांश फक्त इथंच आहे. तो त्याची बेरीज मांडू शकतो. काहीच नाही त्याच्यामुळे तो आहे तसा मांडू शकतो. इथं दशसहस्रांशामध्ये काहीच नाही. इथेच आहे घर. शून्य मांडला. सहस्रांश कुठंच नाहीये. तो शून्य मांडला. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. ठीक आहे. आता इथं काय आहे? शतांश आहे. शतांशामध्ये शतांश इथं पण आहे, इथे पण आहे, इथं पण आहे. इथं शतांश 0 आहे, इथे 7 आहे. 7 आणि 7 14 आणि मग हातचा किती येईल बरं मित्रांनो? 1 येईल. पुढे येईल तो दशांशामध्ये. पण तो 1 पकडला. इथे दशांश आहे 7. 7 आणि 1 8. इथं आहे 7. 8 आणि 7 15. 15 आणि 7 22. 22 आणि 7 29. आता हे जे 2 आहेत ते डाव्या बाजूला जातील पूर्णांकाकडं. इथं किती आहे? 0, 0 हे चारही ठिकाणी, पाचही ठिकाणी 0 आहे. इथं फक्त 7 आहे. 7 आणि 2 किती होईल? 9. इथं दशांश चिन्ह आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तर किती येईल? 9.94007. ठीक आहे. किंवा नाही तुम्हाला असं सोडवता आलं, सरळ त्याची उभी मांडणी करून टाका. आपण त्याची उभी मांडणी करूया. ठीक आहे. मांडणी करताना फक्त दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडा. पहिलं आहे 7.7, दुसरं आहे 0.7. पॉइंट म्हणजेच दशांश चिन्ह. त्याला डेसिमल पॉइंट असं म्हणतात किंवा जसं मराठीत दशांश चिन्ह आहे तसंच पॉइंट सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता इथं काय दिलं आहे? 0.70. इथे काय दिलंय? 0.07. इथे आहे 0.77. पुढं आहे शेवटी 0.000007. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. इथे 7 काहीच मिळवायला नाही 7 आहे. इथेही काही मिळवायला नाही. सरळ आपण 2 शून्य मांडून दिले. आता शतांशामध्ये काय आहे? 7 आणि 7 14. हातचा आला 1. 7 4 वेळेला आहे. 7 चोक 28 आणि हा 1 29. आता डाव्या बाजूला आपल्याला हे 2 पाठवावे लागतील. इथे फक्त 7 आहेत आणि खाली 2 आहेत. 7 आणि 2 9. उत्तर आलं 9.94007. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. मांडणी व्यवस्थित करा. उत्तर बरोबरच येणार आहे आपलं. ठीक आहे. याच्यामध्ये काय किचकट असं काही मोठाल्या बेरजा वगैरे काय नव्हतं. फक्त मांडणी व्यवस्थित करा. मांडणी करताना आपली चूक होते आणि मग आपण उत्तर आपलं चुकत असतं. आता सेम प्रश्न बघा. 17 साली हा प्रश्न आलाय आणि 18 साली सेम प्रश्न आलाय. फक्त इथं 7.7 आहे, इथं 8.8 आहे. उदाहरण सेम आहे, स्वरूप सेम आहे. फक्त आकडे बदललेले आहेत. मग आता पद्धत सोडवण्याची तीच आहे. ठीक आहे. चला 8.8 दुसरं आहे 8.08 पुढं आहे 8.008 8 दशांश चिन्ह पॉइंट म्हणा किंवा दशांश चिन्ह म्हणा 08 08 08 आणि शेवटी आहे 88.8 याची बेरीज करायची आहे. ठीक आहे. 5 दशांश अपूर्णांक दिलेले होते. बेरीज करूया. आता इथे बघा, इथे 2 म्हणजे सहस्रांश आणि दशसहस्रांशामध्ये फक्त इथे 2च घरं आहेत. तिथे पण मिळवायला काहीच नाही त्यांच्यामध्ये. आहे तसे मांडून दिले. 8-8 मांडले. आता शतांशामध्ये 2 8 आहेत. 8 दुने 16 हातचाला 1 पुढे पाठवला. दशांशामध्ये 2 8 आहेत. 8 आणि 8 16 आणि 1 17. डाव्या बाजूला 1 हातचा पाठवला. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह दिलं. आता इथं एककामध्ये बघा 1 2 3 4 5 8 आहेत. 8 पंचे 40 आणि हा 1 41. हातचे पुढे पाठवले 4 आणि इथे दशकामध्ये आता 8 आणि 4 12 होतील. उत्तर आलं मित्रांनो 121 दशांश चिन्ह 7688 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. काय याच्यामध्ये एकदम सोपं आहे. फक्त शांत चित्तानं डोकं व्यवस्थित जागेवरती ठेवून सोडवा. काय होतंय कधी-कधी आपल्याला घाई गडबड असते आणि मग मांडणी करताना आपल्याकडनं एक आकडा इकडं-तिकडं होतो आणि मग आपलं उत्तर चुकतं. त्याच्यामुळे एकदम शांत चित्तानं एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक मांडणी करून सोडवा. ठीक आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5वा प्रश्न काय आहे मित्रांनो? 12 मीटर 3 मिलीमीटर दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? कसे लिहाल? आता याचं आहे ना मित्रांनो एक साधं सोपं मापनमध्ये एक ट्रिक आपण वापरलेली आहे. काय वापरलेलं आहे? किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली,
मग ते मिलीमीटर असू द्या, मिलीग्रॅम असू द्या किंवा मिलीलीटर असू द्या. परंतु आता इथं मीटर आहे समजा, ठीक आहे. इथं मीटर आहे, इथं लिटर किंवा किलो जे काय असेल ग्रॅम काही असू द्या, काही फरक पडत नाही. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, 12 मीटर, मीटरमध्ये लिहून टाकले. 3 मिलीमीटर कुठं आहेत? मिलीमीटरमध्ये लिहून टाकले. आता काय आहे बरं? डेसी आणि सेंटीमध्ये काहीच नाही ना. म्हणून त्या ठिकाणी काय केले आपण? 0-0 मांडून दिले. उत्तर कसं आहे बरं? चारही ठिकाणी बघा. एकक काय आहे? मीटर आहे. जर मिलीमीटर असतं ना, तर मग आपण ते तसंच ठेवलं असतं. पण इथं काय आहे? मीटरमध्ये रूपांतर करायचंय ना, म्हणून ते दशांश अपूर्णांकामध्ये ते लिहायचंय आपल्याला. मग आता मीटर आहे ना सगळ्या ठिकाणी, फक्त मीटरच्या पुढे काय करायचं? उजव्या बाजूला दशांश चिन्ह टिकवून द्या. झालं उत्तर. काय आलं उत्तर? 12.003. ठीक आहे. हे झालं उत्तर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. आता ही सोपी पद्धत आहे एकदम. काय याच्यामध्ये किचकट आहे? किंवा तुम्हाला असं वाटलं ना, तर मग मिलीमीटरमध्ये त्याचं आपण कन्व्हर्जन करूया. 12 मीटर. आता 1 मीटर म्हणजे किती मिलीमीटर? तर हा 1 लिहिला. 1, 2, 3 शून्य पुढे दिले. 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. ठीक आहे. मग 12 मीटरचे किती होतील? 12,000. 3 मिलीमीटर तर ऑलरेडी आपल्याकडे आहेतच. 12,003 मिलीमीटर. याचं रूपांतर मीटरमध्ये करायचंय. 1 मीटरचा 1000 मिलीमीटर होतात. म्हणजेच 1000 मिलीमीटरचा 1 मीटर. मग आता मीटरमध्ये रूपांतर करायचंय म्हणल्यावर भागिले 1000 करायला लागतील. 3 शून्य आहेत म्हणून सरळ रूप देऊया आता. दशांश रूप आपल्याला दशांश चिन्ह द्यायचंय तर उजवीकडून 3 घरं डावीकडं दशांश चिन्ह सरकावं लागेल. 1, 2, 3. काय आलं उत्तर? 12.003. ठीक आहे. ही पण मांडणी सोपी आहे. असं पण सोपं आहे. तुम्हाला आता जे योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही कारण की उत्तर बरोबर येणं महत्वाचं आहे आपल्याला. ठीक आहे. जाऊया आता पुढे प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय म्हटलंय? 0.561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकांच्या मध्ये आहे? आता पहिला पर्याय बघा मित्रांनो. इथे काय दिलंय बरं? 0.5 पुढे दिलंय 0.56 परंतु इथं काय आहे? हा 1 आहे ना. म्हणजे हा हा कुठपर्यंत आहे अपूर्णांक? इथं पुढे काहीच नाही. पुढे काहीच नाही म्हणजे इथं काय आहे? 0 आहे. आणि आपला दिलेला अपूर्णांकामध्ये मात्र काय आहे? सहस्रांशामध्ये 1 आहे. म्हणून हा अपूर्णांक होणार यांच्या दोघांच्या मध्ये हा येणार नाही. पहिला पर्याय होईल आपला बाद. तिसरा पर्याय बघा बरं लगेच. तिथं काय दिलंय? 0.562 आणि 0.57. आता हा त्याच्या पुढचा आहे. याच्याही दोघांमध्ये कारण की हे 5, 6, 1 आहे ना. इथं 5, 6, 2 हे त्याच्या पुढे आहे. म्हणून यांच्या दोघांमध्येही अपूर्णांक येणार नाही. हे सुद्धा चुकीचं आहे. आता बघा 0.50 आणि 0.60. आता इथं आपल्याला दशांश नंतर 3 घरं आहेत ना. पर्याय क्रमांक 2 मध्ये तर 2च घरं दिले दशांशाच्या पुढं. मग तिसरं घर काय असणार आहे? काहीच नाही म्हणजे 0 असणार आहे. मग आता 0.561 या दोघांच्या मध्ये निश्चित या ठिकाणी असणार आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. आता चौथा पर्याय पण बघूया आपण. चौथ्या पर्यायामध्ये काय दिलं? 0.56, 0.57. आता बघा इथं प्रश्नामध्ये 3 घरं आहेत दशांशाच्या उजव्या बाजूला. इथं मात्र 2च घरं आहेत. तिसरं घर काहीच नाही. तिसरं घर काहीच नाही याचा अर्थ 0 आहे. आणि मग इथं काय दिलंय प्रश्नामध्ये 0.561 या शून्याच्या पुढे ते असणार आहे आणि याच्या मागे असणार आहे म्हणजे दोघांच्या मध्ये आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 दोन्हीही पर्याय बरोबर. ठीक आहे. आता जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 7 मध्ये. आता हे बघा अक्षरी या ठिकाणी अंक दिलेत परंतु घरं त्या ठिकाणी दिलेले आहेत बघा. मग आता आपल्याला याची मांडणी करायची. 5 शतक कसं लिहिणार आपण? 500. 3 दशक. 3 दशक म्हणजे शतकावरती 2 शून्य. 3 दशक 3 वरती 1 शून्य. 3 दशक म्हणजे 30 आणि आता काय दिलंय? 7 दशांश. दशांश आला म्हणजे आता पॉइंट आला. म्हणजे इथं काहीच नाहीये. याचा अर्थ इथं 0 आहे. ठीक आहे. आता 7 दशांश म्हणजे डावीकडे 0 आहे. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला. आता हे दशांशाचं घर आहे. हे शतांशाचं घर आहे. दशांशामध्ये 7 लिहिले. पुढे काहीच नाही म्हणजे 0 आहे. आता शेवटी काय दिलंय? 8 शतांश म्हणजे दशांशाच्या डाव्या बाजूला काहीच नाही. शतांश म्हणजे काय? या शतांशाच्या घरामध्ये दशांशाच्या पहिलं घर इथं काहीच नाही. 0 मांडला आणि शतांशामध्ये 8 आहेत म्हणून इथं 8 मांडून दिला. यांची बेरीज आहे. बेरीज करूया. 8शी 8 दशांशामध्ये मिळवायला काहीच नाही. 7शी 7 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. इथं 0शी 0 3शी 3 5शी 5 उत्तर आलं 530 दशांश चिन्ह 7 8 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. मांडणी व्यवस्थित करा. दशांशाच्या घरात दशांश मांडा. शतांशाच्या घरात शतांश मांडा.
आणि काहीच नाही, कुठेच आकडेमोड नाहीये. आहे तसंच फक्त मांडायचेच खाली अंक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 कडे आता आपण जाऊया. आता हे प्रश्न असे येणार 100%. एक प्रश्न असा आकृतीवरती येणार. खालील आकृतीतील रेखांकित भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवतो? ठीक आहे. आता सोपं. ठीक आहे. एकूण सगळे भाग मोजा बरं, पटापट मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. एकूण भाग आहे 16. छेदामध्ये लिहा. एकूण भाग आहे 16. 16 पैकी किती भाग रंगवलेत मित्रांनो? हा एक रंगवला, हा एक रंगवला, हा एक रंगवला, हा चौथा रंगवला. एकूण 4 भाग रंगवलेले आहेत. ठीक आहे. 16 पैकी 4 भाग रंगवलेले आहेत. म्हणजेच काय मित्रांनो, 4 एक 4, 4 चोक 16 म्हणजेच 1/4 भाग रंगवलेला आहे. म्हणजेच मित्रांनो आकृतीचा पाव भाग रंगवलेला आहे. 1/4 म्हणजे काय आहे? पाव भाग. आणि पाव भाग म्हणजेच मित्रांनो काय बरं? 25%. किती भाग रंगवलेला आहे? 25% भाग रंगवलेला आहे. 25% आपण कसे मांडतो? 25/100. दशांशाच्या रूपामध्ये जर लिहायचं झालं तर काय होईल? इथे खाली 2 शून्य आहेत. म्हणजेच दिलेल्या संख्येमध्ये आपल्याला काय करावं लागेल? दशांश चिन्ह 2 घरं डाव्या बाजूला सरकावं लागेल. 1, 2. 2च्या डाव्या बाजूला इथं दशांश चिन्ह आलं आणि डावीकडे आपल्याला 0 द्यायला लागेल. उत्तर आहे 0.25. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. किंवा दुसरी एक पद्धत बघा. आता 4/16 आलं रेखांकित भाग. रेखांकित भाग आपल्याला विचारलाय ना. 4/16 आला. त्याला आपण 4/16 ला काय केलं? संक्षिप्त करून घेतलंय बघा. 4 एक 4, 4 चौक 16. किती आला अपूर्णांक? 1/4. मग ह्या 4 आणि 1 ला भाग जातोय का? नाही जात. कितीचा भाग जातो? शून्याचा. आता आपल्याला भाग द्यायचा आहे म्हणून 0 घेतला. 0 घेतला म्हणून दशांश चिन्ह दिलं. भाग दिला 4 दुने 8. उरले 2. परत भाग द्यायचा म्हणून 0 घेतला. 4 पंचे 20. आता 0 घेतला म्हणून परत दशांश चिन्ह देता येत नाही. ते एकदाच द्यायला लागतं. आलं उत्तर 0.25. ठीक आहे. सोपं आहे एकदम. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय म्हटलं मित्रांनो? या संख्या दिलेल्या संख्या दशांश अपूर्णांक आहेत. चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती? आता बघा, चढत्या क्रमाने आपल्याला या संख्या मांडायच्या आहेत. चढता क्रम म्हणजे लहान्याकडून मोठ्याकडे आपल्याला जायचंय. आता इथं बघितलं सगळ्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूकडे 5, 5, 5, 5 आलेले आहेत. म्हणजे एककाच्या घरावरून आपल्याला कळणार नाही, लहान मोठेपणा कळणार नाही. मग आता आपण शतांशाचं घर पाहूया. इथे काय आहेत मित्रांनो? शतांशामध्ये 4 आहेत. इथे किती आहेत? 0 आहेत. इथे किती आहेत? 1 आहेत. इथे किती आहेत? 0 आहेत. ठीक आहे. म्हणजे आता ही जी संख्या आहे ना, ही जाईल तिसऱ्या क्रमांकाला, कारण हा 1 याच्यापेक्षा 4 पेक्षा लहान आहे. ही तिसऱ्या क्रमांकाला जाईल. 4 जिथं दशांशामध्ये आहे ना, ती संख्या चौथ्या क्रमांकाला जाईल. आता राहिलं हे 0 आणि 0 वालं. आता दशांशावरून यांचा लहान मोठेपणा कळत नाही. पण हे कळालं की ह्या संख्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाला आहे, सर्वात लहान आहे. आता काय करूया? शतांशाचा विचार करूया. इथे आहे शतांशामध्ये काय आहे इथं? इथे आहे 8, इथे आहे 6. मग याच्यामध्ये 6 लहान आहे. म्हणजे ही संख्या झाली शेवटची पहिल्या क्रमांकाला आणि ही संख्या झाली दुसऱ्या क्रमांकाला. मग चढता क्रम कसा होईल? 5.064 नंतर येईल 5.084 नंतर येईल 5.123 आणि शेवटी येईल 5.435. हा झाला चढता क्रम. उत्तर संपलं नाही. आता प्रश्न इथून पुढे सुरू झाला. काय प्रश्न आहे? पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती? आता शेवटची संख्या आहे 5.435 किंवा 435 नाही वाचून चालणार. 435 आणि दुसरी संख्या पहिली संख्या म्हणजे लहान जी संख्या आहे ती आहे 5.064. फरक विचारलाय म्हणलं वजाबाकी करायला लागेल. 5 4 गेला, 1 राहिला. शतांशामधल्या 3 मधून 6 कमी होणार नाही. दशांशाकडनं आपण मदत घेतली. हे झाले 13. 13 6 गेले 7. 3 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. 5 5 गेले 0. उत्तर आलं 0.371. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. हे लहान मोठेपणा ठरवताना जसं आता आपण ठरवलंय की दशांश आपण हे टॅली केले. नंतर शतांश किंवा सहस्रांश असं व्यवस्थित हे करा. लहान मोठेपणा ठरवणं काही एवढं अवघड जाणार नाही. प्रश्न क्रमांक 10. एखादा प्रश्न तुम्हाला वाटला बुवा की नाही आपण तो परत रिवाइंड करून परत ते बघा. म्हणजे आपला तो भाग व्यवस्थित होईल. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय म्हटले? पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी बघा, हा प्रश्न आहे ना, सर्वात मोठी कोणती? फरक काढा. म्हणजे सर्वात मोठी, लहान ठरवणं. हा प्रश्न अनेक वेळेला रिपीट झाला. अशा स्वरूपाचा प्रश्न. म्हणजे आपल्याला पण हा प्रश्न येऊ शकतो. तर सर्वात मोठी संख्या कोणती? आता डाव्या बाजूला 0 0 0 0 आहे.
म्हणजे एककावरून लहान मोठेपणा ठरवणं आपल्याला इथं जमणार नाहीये. मग आता आपण काय करूया, दशांशाचा विचार करू. इथं आहे 9, इथे आहे 8, इथे आहे 0, इथं आहे 9. म्हणजे सगळ्यात लहान संख्या झाली मित्रांनो ही. सर्वात लहान संख्या झाली ही. याचा विषय आता संपला. आता बघा, इथं काय आहे? इथे 8 आलेलं आहे. म्हणजे ही झाली दुसऱ्या क्रमांकाची संख्या. आता ह्या दोन्हीमध्ये 9 आलाय दशांश. इथं लहान मोठेपणा ठरणार नाही. शतांशाचा शतांशाचा विचार करावा लागेल. इथं आहे 1 आणि इकडे काय आहे बरं मित्रांनो? 0 आहे. आता मला सांगा, हा 0 आहे म्हणून हा जाईल तिसऱ्या क्रमांकाला. हा 1 आहे म्हणजेच ही संख्या होईल सर्वात मोठी. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे 0.91. आता लहान मोठेपणा पण आपण चढता क्रम आणि उतरता क्रम सुद्धा याचा लावू शकतो. ठीक आहे. आता जाऊया प्रश्न क्रमांक 11 कडे. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय म्हटलं मित्रांनो? 0.17 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही? कशा प्रकारे लिहिता येणार नाही? आता बघा, अशा स्वरूपात हा पहिलाच प्रश्न आलाय. 0.17 याचंच लेखन आपण दशांश अपूर्णांक याचं जे आहे आपल्या रेग्युलर अपूर्णांकामध्ये कसं करू शकतो या दशांश अपूर्णांकाचं? तर हे जे 17 आहेत ना, हे आपण अंशामध्ये लिहिले आणि अंश आणि छेद स्वरूपात कसं लिहिणार याचं? तर दशांशाच्या पुढे 2 घरं आहेत ना, म्हणजेच काय मित्रांनो, इथे किती असणार आहे? छेदामध्ये 100 असणार आहे. तर पहिला पर्याय हा बरोबर आहे. असंच लिहिणार आपण. आता तिसरा पर्याय बघा, छेद 100च आहे. फक्त इथं फोड काय दिलेली आहे 17ची 10 अधिक 7 म्हणजे हे पण बरोबर आहे. आता इथं काय दिलंय मित्रांनो? इथं बघा, दोन्ही ठिकाणी छेद हा 100च आहे. बेरीज किती होईल या दोघांची? 10 आणि 7 17 म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच उत्तर 4 आहे याचं मित्रांनो. या प्रकारे ही संख्या लिहिता येणार नाही. काही गडबड करायची नाही. व्यवस्थित फक्त हे सोडवा. ठीक आहे. 0.17 कसं लिहितो आपण? अंश आणि छेदामध्ये. पॉइंटच्या नंतर 17 आहे ते अंशात लिहिले आणि छेदावरती काय लिहिणार? दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरं आहेत म्हणजेच 100 लिहिणार. एकावरती 2 शून्य. इथं जर दशांशाच्या पुढे 3 घरं असते तर आपल्याला 1000 लिहावं लागलं असतं खाली. एकच जर घर असतं तर 10 लिहायला लागले असते. हे एवढं सोपं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक आता 12 कडे जाऊया. चौकटीत योग्य संख्या लिहा. चौकटीत योग्य संख्या लिहा. अंश आणि छेदामध्ये किंवा पूर्णांकामध्ये दिलेल्या आहे संख्या. आपल्याला उत्तर मात्र दशांश अपूर्णांकामध्ये काढायचे. आता पहिला हा जो कंस आहे ना, हा कंस आपण सोडून घेऊया. आता एक लक्षात घ्या, हे 5 तसेच राहू द्या. 5चा आपण नंतर विचार करू. पहिलं आपण या सगळ्या संख्या आहेत ना, इथं छेद आहे ना, 5 अधिक 2 छेद 10 अधिक 4 छेद 100 अधिक 5 छेद 1000. ठीक आहे. आता इथं यांचा छेद आपल्याला 1000 करता येईल बघा. याचा छेद कसा होईल 1000? याला गुणिले 10 करा छेदाला. ज्यानं छेदाला गुणणार त्यानंच अंशाला गुणायचंय. ठीक आहे. इथं 1000 करण्यासाठी काय करायला लागेल? 100 न गुणायला लागेल. छेदाला 100 ने गुणलं, अंशालाही 100 ने गुणलं. आता सरळ रूप देऊन घेऊया. ठीक आहे. इथे काय होईल? अंशामध्ये काय येईल? 200 100 दुने 200 अधिक 10 चोक 40 हा 5 आहे तसाच राहील. छेदाच्या ठिकाणी किती होईल मित्रांनो? 1000. आता इथं पण काय करायला लागेल आपल्याला? याचा जो छेद आहे ना, तो 1000 करून घ्यावा लागेल. इथे जर आपण 1000 न जर इथं छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. याला 1000 न गुणलं, वरती पण कितीनं गुणावं लागेल आपल्याला? 1000 न. वरती होईल 5000. आता किती उत्तर येईल बरं? 5200 नंतर 5240 आणि 5245 असा बेरीज येईल. छेद आहे तसाच राहणार आहे. ठीक आहे. म्हणजेच आता याचं जर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करायचं झालं ना मित्रांनो, छेदाच्या ठिकाणी किती आहे बरं? छेदाच्या ठिकाणी इथे 3 शून्य आहेत. म्हणून इथे उत्तर काय येईल? दशांश चिन्ह आपल्याला 3 घरं डावीकडे सरकावं लागेल. 1, 2, 3, 5 आणि 2च्या मध्ये दशांश चिन्ह द्यायला लागेल. इथे झालं 5 दशांश चिन्ह 2, 4, 5. ठीक आहे. आता हा भाग संपला. आता इथे वजा आहे. आता उजव्या बाजूचा भाग बघा. इथं काय दिलंय? 2 अधिक 1/10 अधिक 3/100 अधिक 2/1000. ठीक आहे. आता याचाही छेद आपण काय करूया? 1000 करून घेऊया. मग इथे 10 न गुणावं लागेल. अंशाला 10 न गुणावं लागेल. इथं छेदाला 100 न गुणावं लागेल. इथे अंशाला 100 न गुणायला लागेल. इथे तर 1000 करायचं म्हणलं इथं छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. छेदाला 1000 न गुणावं लागेल. अंशाला पण 1000 न गुणावं लागेल. आता सरळ रूप देऊया. छेद प्रत्येकाचा 1000 होईल. इथे होईल 2000. इथे होईल 100 एक 100. इथे होईल 10 त्रिक 30 आणि इथे आहे 2 आणि काय बेरीज होईल आता? 2132 भागिले किंवा छेद 1000. इथं छेदामध्ये 3 शून्य आहेत.
दशांश चिन्ह आपल्याला 3 घरं डावीकडे सरकवावं लागेल. 1, 2, 3, 2 आणि 1च्या मध्ये दशांश चिन्ह द्यायला लागेल. म्हणजे इथं काय झालं आता 2 दशांश चिन्ह 1, 3, 2 आता यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. ठीक आहे. आता वजाबाकी करूया. 5तून 2 गेले 3 राहिले. 4तून 3 गेला 1 राहिला. 2तून 1 गेला 1 राहिला. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. 5तून 2 गेले 3. उत्तर आलं 3 दशांश चिन्ह 1, 1, 3 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आता हे बघा किती एकदम मोठं स्वरूप झालं की नाही याचं बरं. आपल्याला एवढा वेळ नाही उदाहरण सोडवायला. आता हेच आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. कसं? हे बघा. इथं किती आहे? 5 आहे. अधिक. आता 2/10 याचं लेखन कसं होईल मित्रांनो? इथं 10 आहे म्हणजे दशांश चिन्हापुढं 1 घर असणार आहे. झालं दशांशामध्ये लेखन. इथे 100 आहे म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे किती घर असणार आहेत? 2 घर असणार आहेत. इथं काहीच नाही म्हणून 0 दिला. शेवटी तर 4 येणार आहे. इथे काय होईल बरं? इथं 1000 आहेत. 1000 आहेत म्हणजे दशांश चिन्हापुढे 3 घर आले पाहिजेत. ठीक आहे. शेवटी तर 5 आहेच. मग हे 2 आहेत ते 0 मांडून दिले. आता यांचं काय होईल? बेरीज कशी होईल बघा? हा अपूर्णांक कसा होईल? हे 5 पूर्ण आहेत. दशांश चिन्हाकडे इथे 2 दशांशामध्ये 2 आहेत. शतांशामध्ये 4 आहेत. सहस्रांशामध्ये 5 आहे. झाला अपूर्णांक. आता इथं काय होईल बघा? वजा चिन्ह देऊन घ्या अगोदरच. 2 आहे तो पूर्णांक आहे. पुढं इथं काय आहे? 10 आहे. 10 आहेत म्हणजे दशांश चिन्ह पुढे 1 घर आलं. 0.1 आला. इथे आहेत 100 आहेत म्हणजे दशांश चिन्ह पुढे काय आलं? 2 घर आले. 0.03 आणि शेवटी इथं 1000 असल्यामुळे दशांश चिन्ह पुढे काय होतील? 3 घरं येतील. फक्त हा जो अंक आहे ना, तो सुरुवातीला नाही लिहायचा, तो शेवटच्या घरामध्ये लिहायचा. ठीक आहे. आता इथे काय होईल? 2 पूर्ण आहेत. दशांश चिन्हानंतर दशांशच्या घरात 1 आहे. शतांशाच्या घरात 3 आहे आणि सहस्रांशाच्या घरात 2 आहेत. आता सरळ रूप देऊया. 5तून 2 गेले 3, 4तून 3 गेला 1, 2तून 1 गेला 1 आणि 5तून 2 गेले 3 राहतील. 3 दशांश चिन्ह 1, 1, 3 असं उत्तर त्याचं येईल. हे सुद्धा अत्यंत सोपं आहे. याच पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवा. प्रश्न क्रमांक 13. योगेशला बँकेतील ठेवीवर ₹72.05 व्याज मिळाले, तर ही संख्या दशांश पद्धतीत कशा प्रकारे लिहिता येईल? दुसरं उदाहरण आठवतं ना? तसं हे उदाहरण आहे. कसं आहे? रुपये आणि पैसे. आता कसं लेखन करायचं हे आपण बघितलेलं आहे. रुपये आपण तर आहे तशी लिहितो, पण पैशांमध्ये लेखन करताना 2 अंक उजव्या बाजूला असले पाहिजे. ठीक आहे. ₹72 रुपयामध्ये 72 लिहिलं. पैसे किती आहेत? 5 पैसे. किती आहेत? 5 पैसे. म्हणजेच उजव्या बाजूला 5 घ्यायला लागेल. शतांशामध्ये 5 लिहावं लागेल. दशांशामध्ये 0 लिहायला लागेल. म्हणजे ₹72.05 लेखन असं होईल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 72.05 रुपये. ठीक आहे मित्रांनो. जर आपण असं लिहिलं असतं ना, तर आपलं उत्तर चुकलं असतं. म्हणजे हे झाले असते ₹72 आणि 50 पैसे. म्हणजे असं लेखन आपण करणं अपेक्षित आहे. आता प्रश्न क्रमांक 14 पाहूया. काय आहे प्रश्नामध्ये? 2 संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 आहे, तर दुसरी संख्या कोणती? आता मित्रांनो 2 संख्या आहेत. पहिली संख्या आहे बघा 1.259. दुसरी संख्या आपल्याला माहीतच नाही ना. त्याच्यामुळे एक्स मानली आणि या दोघांची बेरीज किती आहे? 39.62. ठीक आहे. म्हणजेच काय मित्रांनो, आपल्याला काय करावं लागेल? ही दोघांची बेरीज आहे ना, या बेरजेमधून ही पहिली संख्या वजा करून टाका. ही दुसरी संख्या मिळून जाईल. मग आता बेरीज आहे 39.62 आणि एक संख्या तर दिलेली आहे 1.259. इथे सहस्रांशात काही नाही म्हणून 0 आहे. दोघांची आता वजाबाकी करा. 0तून 9 जाणार नाही. शेजारच्याकडनं मदत घेतली. 10तून 9 गेला उरला 1. 1तून 5 जाणार नाही. शेजारच्याकडनं मदत घेतली झाले 11. 11तून 5 गेले 6. 5तून 2 गेले 3. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. 39 मधून 1 गेला 38. उत्तर आलं 38.361 ही दुसरी संख्या असणार. प्रश्न क्रमांक 15 आता पाहूया. असा प्रश्न आपण ऑलरेडी अगोदर सोडवलेला आहे बघा. 2 दशक मान्य करा. 2 दशक म्हणजे 20. दशक म्हणजे 1 शून्य. 3 एकक आहे असा मांडला. आता इथं दशांशाचा काही उल्लेख नाही म्हणून दशांशानंतर 0 दिला. 5 शतांश आहे इथे. शतांश आहे म्हणजे इथे डाव्या बाजूला 0 आहे. शतांश आहे म्हणजे दशांशामध्ये काहीच नाही. शतांशामध्ये लिहिला 5. आता इथे आहे 8 दशांश म्हणजे दशांशाच्या उजव्या बाजूला दशांशामध्ये लिहिला 8. इथे काही नाही म्हणून 0. डाव्या बाजूला 0. बेरीज आहे सगळ्यांची. फक्त काय करायचं? आपण म्हणतो ना, की शांत चित्ताने का सोडवा? की व्यवस्थित का सोडवा मित्रांनो? की आपलं डोकं शांत ठेवून का सोडवा? कारण काय होतं कधी-कधी ना आता इथं सारखे चिन्ह आलेत बघा आणि मग कधीतरी ना एखादं चिन्ह आहे ना असं वजा पण असतं. मग इथं आपला घोळ उडतो. म्हणून हे चिन्ह जे आहेत ना हे बारकाईने बघत चला. योगायोगानं आतापर्यंत जेवढे उदाहरणं आलेत ना तिथं प्लसच आहे. पण यावेळेला असं येऊ शकतं ना, की 2 प्लस आहे आणि मध्येच एखादा मायनस आहे परत प्लस आहे.
मग अशा वेळेला चूक व्हायला नको म्हणून हे काळजीपूर्वक सोडवा. बेरीज आहे. दशांशामध्ये दशांश, शतांशामध्ये शतांश मांडला कारण मिळवायला काहीच नाही. इथे 20 आणि 3 होतील 23 उत्तर आलं 23.85 पर्याय क्रमांक 4 उत्तर. प्रश्न क्रमांक 16 पाहूया. 5.487 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? आता बघा स्थानिक किमतीवरती हा प्रश्न पडलेला आहे. आता सगळ्यांचीच आपण स्थानिक किंमत पाहूया ना. या 5ची स्थानिक किंमत काय आहे? तो 5 एकक आहे. 5 एकक असल्यामुळे त्याची किंमत आहे 5. हा 4 दशांश आहे. म्हणजे याची किंमत किती आहे? 0.4. 8 हा शतांश आहे. याची किंमत काय येईल बरं? 0.08 आणि हा 7 सहस्रांश आहे. त्याची किंमत किती येईल? 0.007. आता आपल्याला सगळ्यांच्या स्थानिक किमती मिळाल्या. आता इथं 4 ला अधोरेखित केलं, 7 ला अधोरेखित केलं. 4 ची किंमत आहे 0.4. 7 ची किंमत आहे 0.007. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? यांचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार काय करताना आहे ना दशांश चिन्हांचा अजिबात विचार करू नका. किती घरं येतं काय काय विचार करू नका. डायरेक्ट गुणाकार करून टाका. 7 1 इथे 4 आहे. 7 चोक 28. आता विचार करूया. दशांश चिन्हानंतर इथे एक घर आहे, इथे 3 घरं आहेत. म्हणजे उत्तरामध्ये किती घरं असले पाहिजे? 4. 1 2 3 4. दशांश चिन्ह इथे येईल. उत्तर आलं 0.0028. पर्याय क्रमांक 4 उत्तर आले. आता जाऊया पुढे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये शेवटचा प्रश्न 7.6/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल? कसा लिहाल? आता हे बघा ना, हे 7 पूर्णच आहेत. म्हणजे दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूकडे 7 आहे तसे मांडून दिले. आता हे 6/100 कशी लिहिणार आपण? तर हे 6/100 इथे 100 आहे. म्हणजे हा 6 शतांशामध्ये आहे. दशांशामध्ये काहीच नाही म्हणून 0 मांडला. उत्तर आलं पर्याय क्रमांक 1 7.06. तर मित्रांनो अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकावरती उदाहरणं आलेली आहेत. ते आपण काळजीपूर्वक सोडवलेले आहेत. एखाद्या उदाहरणाबाबत जर तुम्हाला काही वाटलं ना किंवा हे चुकलेलं आहे किंवा तुमचं समाधान होत नाहीये, त्या प्रश्नाचा क्रमांक नमूद करा. तुमच्या शंकेचं निश्चित समाधान होईल. अशाच पद्धतीनं प्रश्न पुढच्या पेपरला पडणार आहेत. इतरही स्पर्धा परीक्षांना आणि शालेय स्पर्धा परीक्षांना पडणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. इतरही तुमच्या मित्रांना ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि आवर्जून द स्पर्धा गुरु हा चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हटलं ना की त्या परीक्षेचा सराव आपला अधिकाधिक होणं आवश्यक आहे. अनेक प्रश्न आपल्या हाताखालून गेले पाहिजेत आणि असेच सराव पेपर तुम्हाला www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटवरती मोफत उपलब्ध आहेत. आजच भेट द्या आणि ते अवश्य तुम्ही सोडवा. तुम्ही ज्याही परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लवकरच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून द स्पर्धा गुरुवरती भेटूया. तूर्तास थांबूया. जय हिंद जय